तर अर्थसंकल्पात सामाजिक न्याय खात्याला 15,000 कोटी निधी दिला गेला, त्यातले जवळपास 7,000 कोटी वळवले गेलेत अशी माहिती जी आहे ती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांवर अन्याय नको असं शिरसाटांनी म्हटलंय। त्यावर बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली। 500 कोटीमध्ये हे 6,000 कोटी रुपये म्हणजे 7,000 कोटी जवळपास मायनस झालेले आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेले रक्कम आहे ती 15,893 कोटी एवढीच होते त्याची। म्हणून मला माझं जे काय म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे। लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाहीये, ती योजनाच आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे, त्याला पैसा दिलाच पाहिजे, वर्ग केला पाहिजे, परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामा नये। जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील। आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकही संकल्प सोडणार नाही, आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करू। हा तर आला प्रश्न पैशाचा, शेवटी ही गोष्ट खरी आहे, सारं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। पण त्याकरता आता आम्हाला काही उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे लागतील, काही त्या ठिकाणी अजून आम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल। जे शब्द आम्ही दिला आहे तो पूर्ण होईल।